नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद, तुमचं या आठवड्याच्या आर्थिक घडामोडी सांगणारा मित्र. या आठवड्यात गेल्या 2 दिवसापासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर एक हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यामुळे जगभरातील खनिज तेल सप्लायचे लाईन्स, नैसर्गिक वायू सप्लायच्या लाईन्स या अफेक्ट होण्याची भीती होत आहे. आणि ह्या सप्लायचं जे काय एक खाडी आहे, हॉर्मोज खाडी ज्याला म्हणता येईल, जी इराण आणि ओमान संयुक्तरित्या कंट्रोल करतात, त्यापैकी इराणचा जो भाग आहे कंट्रोलमध्ये तो त्यांनी बंद करायची धमकी दिलेली आहे. त्याच्यामुळे जवळपास 20% तेल सप्लाय जगाचा अफेक्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. त्या भडकल्या देखील आहेत. जवळपास 10 ते 15% खनिज तेलाच्या प्रति बॅरल वाढ झालेली आहे. आज भारतीय बाजारांमध्ये सेन्सेक्स हा 1048 अंश पडलेला, जो -1.29% आहे. त्याच्यानंतर निफ्टी 50 हे 312.95% पॉईंट्स पडून -1.24% इतके पडलेले आहेत. गेल्या महिन्याभरात IT सेक्टर तर 20.9% पडलेलं आहे. त्याचे कारण आपण गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की त्याचं कारण होतं की अँथ्रोपिक या स्टार्टअप कंपनीचे क्लाउड हे जे काय AI टूल आलेले आहे, त्या टूलमुळे जे काही उलटापुलटा व्हायला लागला आहे IT सेक्टरमधल्या एंट्री लेवल पदांसाठी आणि रिपिटेटिव्ह जॉबसाठी, त्याच्यामुळे पॅनिक सेलिंगमुळे IT सेक्टर पडलेलं आहे. आता अशा जेव्हा ज्या जिओ पॉलिटिकल घटना असतात किंवा डिस्रप्टिव्ह अनाऊन्समेंट्स असतात, तेव्हा शेअर बाजार असा का पडतो, इतका धड का पडतो? तर अगदी सोप्या भाषेत समजून सांगायचं झाल्यास, बऱ्याच जणांनी मार्जिन कॉल्स घेतलेले असतात. मार्जिन कॉल म्हणजे काय की उधार उसनवारी किंवा कर्ज काढून जे काही ट्रेडिंगचे पोझिशन्स घेतलेले असतात, शॉर्ट टर्म म्हणा, वीकली म्हणा, मंथली म्हणा, किंवा काही स्कॅल्पिंगसाठी काही शेअर्स घेतलेले असतात. तर अशा काही घटनांमुळे त्या सर्व शॉर्ट सेलिंगचे जे काही त्यांनी स्टॉप लॉस लावलेले असतात, ते स्टॉप लॉस ट्रिगर होतात आणि पुढील नुकसान कंट्रोल करण्यासाठी त्या धडाधड एक्झिक्यूट होतात, ऑर्डर स्क्वेअर ऑफ होतात. याच्यानंतर दुसरं आहे, या सगळ्या गोष्टींच्या आणि या सगळ्या लोकांचा स्पर्धा असते ती अल्गो बेस्ड ट्रेडिंगच्या यंत्रणेशी. अल्गो बेस्ड ट्रेडिंग म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड जे काय स्वयंचलित प्रोग्राम्स असतात, जे प्रचंड शेअर मार्केटमध्ये जे काय 20-30 प्रकारचे पॅरामीटर्स असतात ट्रेडिंगसाठी, जे पाहिले जातात की ज्याच्यामुळे आपल्याला आपला कॉल घ्यायचा असतो की केव्हा मार्केटमध्ये एंट्री घ्यायची आहे, केव्हा मार्केटमध्ये एक्झिट घ्यायची आहे. तर तसे जे काही ट्रेडिंगचे जे काही प्लॅटफॉर्म्स असतात, ट्रेडिंगचे जे काही सॉफ्टवेअर्स असतात आणि जे स्वयंचलितपणाने, मानवरहितपणाने जे एक्झिक्यूट होतात, ते कॉल्स आणि हे मार्जिन कॉल्स, स्टॉप लॉस ट्रिगर्ड कॉल्स, हे एकदम धड एकाच वेळेस सगळे एक्झिक्यूट होतात आणि त्यामुळे मार्केट पडतं. अशा वेळेस सगळ्यात जास्त मरतो तो सामान्य गुंतवणूकदार, जो FOMO सायकोलॉजीनुसार, फिअर ऑफ मिसिंग आउट, FOMO फिअर ऑफ मिसिंग आउट या सायकोलॉजीनुसार जो मार्केटमध्ये अगदी चढ्या भावाने शेअर्स घेत असतो आणि शेअर अजून चढेल या आशेने तो थांबलेला असतो, तो सगळ्यात जास्त खिंडीत पकडला जातो आणि त्याचं सगळ्यात मोठ्या प्रमाणे नुकसान होतं. आणि मग तो म्हणत असतो की शेअर मार्केट हे खूप वाईट आहे, खूप नुकसान होतं. तर मित्रांनो, शेअर मार्केट हा कधी पण मार्जिन कॉलच्या मार्गाने किंवा उधार उसनवारी किंवा कर्ज घेऊन घ्यायचे पोझिशन्सचा खेळ नाही. बिगिनर्सला किंवा ज्यांचे एकदम काय म्हणता येईल त्याला एकदम सामान्य परिस्थिती आहे, त्या लोकांनी तर अजिबात या मार्गाने यायचं नाही. आणि जेव्हा अशा घटना घडत असतात, तेव्हा हे मार्जिन कॉल्स जेव्हा एक्झिक्यूट होत असतात, जेव्हा मार्केट धड पडत असतं, त्यावेळेस आपण शांत राहायचं असतं, कारण की हे सायकल देखील वेदर आउट होणार असतं. आपण जर का कॅशवर बसलेलो असू किंवा आपण जर का आपल्याकडे भरपूर कॅश असेल अशा पिरियडमध्ये, तर जे काय चांगले स्टॉक्स आहेत की ज्याचे फंडामेंटल्स अजिबात बदललेले नाहीत, ते चांगले सिलेक्टेड स्टॉक्स घ्यायची देखील हीच वेळ आहे. सध्या मेटल्सला खूप चांगला परिस्थिती आलेली आहे. अशा ज्या काही युद्धजन्य किंवा अत्याजन्य अस्थिर परिस्थितीमध्ये जेव्हा जागतिक आर्थिक व्यवस्था असते किंवा जागतिक सगळे एकमेकावरचं अवलंबूत्व अफेक्ट होत असतं, त्यावेळेस साहजिकच गोल्ड, सोनं, चांदी याला उठाव असतो. सोनं चांदी कालपासून देखील
चांदी हे 3,10,000 GST पकडून झालेलं आहे. सोनं देखील 1,80,000पर्यंत गेलेलं आहे. त्याच्यानंतर आता जे काही नवीन सोनं चांदीच्या स्टेटस आलेले जे काही मेटल्स आहेत, ज्याला रेअर अर्थ मेटल्स पण म्हणतात, किंवा मुख्यतः चांदी, तांबं आणि अल्युमिनियम, हे देखील आता याच कॅटेगरीत आलेलं आहे की ज्याच्यात जसा जसा त्याचा वापर वाढत जाईल, जसे जसे त्याची गुंतवणूक उपयुक्तता औद्योगिक कारणांसाठी वाढत जाईल, तशी तशी त्याची मागणी आणि पुरवठ्याचं गणित व्यस्त होत जाईल आणि त्याच्यामुळे त्याचे भाववाढ होत राहील. तर या सगळ्या याच्या परिस्थितीमध्ये जो काही भारतीय शेअर मार्केटचा जो काही इंडिया विक्स नावाचा एक सांकेतिक फिगर आहे की ज्याच्यामुळे मार्केटची व्होलॅटिलिटी ठरती, ती आज 25पर्यंत वाढलेली आहे, जी नॉर्मली 10, 11, 12, 13च्या रेंजमध्ये असते. 10, 11, 12, 13च्या रेंजमध्ये असेल तर मार्केट रेंजबाउंड असतं. ते आता इंडिया विक्स ही जी फिगर आहे ही 25पर्यंत 25.2, 25.3पर्यंत वाढलेली आहे. तर अशा परिस्थितीत आपले कॉल्स पाहायचे, आपलं जे काही पोर्टफोलिओ आहे पोर्टफोलिओ व्हिजिट करायचा. खूप काही नुकसान होणार आहे असेल तर ॲव्हरेज आउट करायचा हा पिरियड नाही, कारण की मार्केटचा तळ काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही आहे. तेव्हा वेट अँड वॉच करावं आणि शक्यतो 10%, 12%, 15%पर्यंतचा आपला पोर्टफोलिओ सोने आणि चांदीच्या ETFकडे नेणं हे पुढच्या 3-4 वर्षासाठी प्रुडंट राहील, असं जाणकारांचं मत आहे, असं शेअर तज्ज्ञांचं मत आहे. माझं हे विवेचन आपल्याला कसं वाटलं हे जरूर सांगा, फीडबॅक द्या. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड होली. थँक्यू.